हिरवा चाफा प्रेमाची गोष्ट पार्ट 5। नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रतिभा आणि प्रतिभास ज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर ऐकूयात कहाणी। समोरून जो डबा गेला त्यात मगाचा तरुण व तो पठाण समोरासमोर बसलेले दिसले। या दृश्याने विजयला हसू आल्या वाचून राहिले नाही। तात्यासाहेब आपल्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत आहेत असे दिसताच तो म्हणाला, तुम्ही नाही पाहिलं काय? तो कॉम्रेड आणि पठाण जवळजवळ बसले आहेत गाडीत। मुंगूस आणि अजगर एका पोत्यात घालून त्यांचे तोंड बंद केल्यासारखं नाही का हे? यावेळी हसताना विजयचे पांढरे शुभ्र दात दिसले, पण त्याच्या वरच्या 2 दातात फार अंतर आहे हीच गोष्ट तात्यासाहेबांच्या एकदम लक्षात आली। विजय पुढे म्हणाला, मीही या गाडीने मुंबईला गेलो असतं तर बरं झालं असतं। केशर बरोबर मुंबईला जाण्याची इच्छा त्याच्या या शब्दातून डोकावून पाहत आहे असे तात्यासाहेबांना वाटलं। त्यांनी शक्य तितक्या निर्विकार चेहऱ्याने विचारलं, का? म्हणजे पठाण व तो भाई काय गप्पा मारतील त्या तरी कळल्या असत्या, बाकी कॉम्रेडच हरला असता म्हणा या वादात। पठाणानं सुरा काढला की याचे मार्क्स नि लेनिन पळून जातील कुठल्या कुठे। विजयने एकदम हाक मारली, कदम! झपझप पुढे येत तो मोठ्याने म्हणाला, ओ हो विजय देशपांडे। तो जवळ येताच विजय मिश्किलपणाने त्याच्याकडे पाहत उद्गारला, काय भाई कदम? तात्यासाहेबांकडे मान वळवून विजयने म्हणाले, हे तात्यासाहेब कालेलकर, जुन्या पिढीतले शिरगावचे प्रमुख वकील। यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच चाललोय मी पुढं। मग शेवटी एखादा छानसा बंगला गाठणार तू, टिपून घे हे माझे। अरे तुम्ही भाई लोक देव सुद्धा नाही ना मानित? आणि तुला भविष्य जर कळते तर एखाद्या वर्तमानपत्राला ते देत जा की कॉम्रेडचं भविष्य असल्यामुळं खप तरी वाढेल थोडा। देशपांडे, कॉम्रेडचं भविष्य त्याच्या कपाळावर देवानं लिहिलेलं नसतं, पाठीवर जेलरने फटक्याने लिहिलेलं असतं ना? विजय हसला, आपल्या छातीवर स्वतः लिहून ठेवीत असतो तो ते असं, पण छातीवरची ही अक्षर घामानं पुसून नाही का जात? रक्ताच्या शाईनं लिहिलेली असतात ती। विजयने विचारलं, कुणाला पोहोचवायला आला होतास वाटतं? हा, कुणाला? बायकोला? तुझ्यासारखा श्रीमंत नाही मी बायको करायला। अरे पण माझं तरी कुठं लगीन झालंय अजून? 2 टोकं शेवटी एक होतात हेच खरं। कदमच्या या बोलण्याने सर्वांनाच हसू आलं। एका मित्राला पोचवायला आलो होतो मी। कुठं असतात तुमचे हे स्नेही? मुंबईला? नेहमी? नाही, पूर्वी कराचीला होता तो। काय करीत होते कराचीला? मजुरांच्या कॉलेजात प्रोफेसर होता तो, पण सरकारला त्याचं शिकवणं काही पसंत पडलं नाही। कराचीच्या हद्दीत जाण्याची बंदी झाली आहे त्याला। नाव काय त्यांचं? विजयने विचारलं। मुकुंद कांबळी। वाचलं होतं खरं काही वर्तमानपत्रात? कसलासा संप झाला होता होय ना? विजयचा कसलासा शब्द कदमला बराच लागला। काहीतरी तिखट उत्तर देण्याकरता त्याचे ओठ हल्ले देखील, पण स्टेशन बाहेर बोलत राहण्याची मर्यादा मगाशी संपली। मोटार पुन्हा सुरू होताच विजय उद्गारला, असाच वेडा आहे हा। कॉलेजात असताना तुमच्या बरोबर होता का? पहिल्यांदा बरोबर होता, पण मग मागं पडला। चळवळ्या आहे मोठा। कॉलेजात असताना ब्राह्मणेतर पक्षाच्या कुठल्याशा वर्तमानपत्रात लिहितही असे स्वारी। आम्ही खूप दिवस दोघे मिळून फिरायला जात होतो। टेकडीवर एकदा साप दिसला होता आम्हाला। चटकन बुटाची टाच त्याच्या तोंडावर ठेचायला कचरली नाही स्वारी। कदमच्या धैर्याचं हे वर्णन ऐकून बेरड सुद्धा खूप धीट असतात असा विचार तात्यासाहेबांच्या मनात येऊन गेला। तो मुकुंद आणि हा कदम काल रात्री टेकडीवर कशाला गेले असतील? हा प्रश्न तात्यासाहेबांपुढे आता एकदम उभा राहिला। मोटार थांबण्याचा आवाज होताच मावशी दारात आल्या। पायऱ्या चढल्याबरोबर विजय खाली वाकला व त्याने मावशीला नमस्कार केला। मावशी म्हणाले, अक्षवंत व्हा। इतकं आयुष्य घेऊन काय करायचं मावशी? अहो मला सुद्धा जगावंसं वाटतंय अजून। मग तुमचं काय? एकदा 2 हाताचे 4 हात होऊ द्यात म्हणजे काय? तुमचे पाहुणे तेवढे वाढतील। आपल्याच घरी कोणी पाहुणा होत नाही। मावशींनीही कुठल्या अर्थाने म्हणलं असेल ते असो, पण विजय जिन्याच्या पायऱ्या आनंदाने चढत होता। सुलभेशी एका वर्षात त्याची व तिची गाठ पडली नव्हती। खरंच एवढा आतुर असेल का विजय सुलभेला भेटायला? पाहूयात पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्ते।